आणि आमची मालकीनची माझी म्हणणं आठ दिवस घरात खिशात रुपयानं मूर्ती घ्यायची चाललंय ना, आपलीच माणसं आपल्या पायावरती घे. मोठं बी तिनेच केलं, आता पाय पण तेच वाढायला लागले. स्वतःची भोरमाळ ठेवून मग तुम्ही मूर्तीसाठी पैसा दिलाय. 7 दिवस येताना त्यानं मला पैसे किती द्यावं, आणि त्यांच्या रेड्याची शिव लागली, बॉक्सचे हात लागतात, पाकिट फोडलं आणि बघितलं, काढून बघितलं तर 10,000च्या 2 नोटा. ज्याला स्वतःला आपलं कुटुंब आई वडील सांभाळताना ते जग सांभाळू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो जत तालुक्यातील सनवडी या गावामध्ये आणि ही मुलाखत विशेष अशी ठरणार आहे, कारण ही एक प्रेरणादायी मुलाखत आहे. त्यामुळे मुलाखत संपूर्ण बघायला विसरू नका, कारण ती तसंच आहे. कारण अपंगत्वावर मात करून श्रद्धेचं व्यासपीठ गाजणाऱ्या एका खास कीर्तनकाराची आपण आज मुलाखत पाहणार आहोत. त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो. ह.भ.प. नाथाजी नरळे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी इथं त्यांच्या गावी नरळेवाडीमध्ये सनवडीच्या 2 किलोमीटर अंतरावरती नरळेवाडी म्हणून एक छोटीशी वाडी आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागातून आणि सहकार्यातून त्यांचं काहीसं श्रम देऊन असं एक छोटस विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे बांधलेलं आहे. तर पाहूया त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, तुमचा हा जो संपूर्ण प्रवास आहे, तुम्ही अपंग आहात. अपंग असूनही तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? या क्षेत्रात आनंद आहे. या क्षेत्रामध्ये आनंद आहे, असा आनंद कुठेच नाही. वारकरी संप्रदायासारखा आनंद कुठेच नाही. त्यामुळे मी वयाच्या 7व्या वर्षापासून हे क्षेत्र निवडले. लहान असताना मुंबईत अशापासून विलास पवार सर म्हणून आहेत, क्लास पवारवाडीची. ते मुंबईला आम्ही 4थीला असताना क्लास घेत होतं. क्लास लागला नाही त्या टाइमात तिथं आरतीला आम्ही जात होतो. मग तिथं मला आवड लागली. पहिल्यांदा पसायदान म्हणायची. मग पसायदानचा माझा आवाज 1 नंबर असायचा. तिथनं मला ते गोडी लागली. ती आरती परत पसायदान हे सगळं करून आम्ही क्लास करून अर्धा तास त्या भक्ती महाराजांकडे देत होतो. नंतर घरी येतो संध्याकाळी. तिथून मी आवड निर्माण झाली. म्हणजे 4थी पासून तुम्हाला ही आवड आहे? 4थी पासून आवड. तुमचं शिक्षण किती झालं? माझं 10वी झाले. मग 10वी सोडून हे क्षेत्र निवडलं, इतका मोठा निर्णय कसं काय घेतला तुम्ही? 10वी क्षेत्र ह्या क्षेत्रात म्हणजे आपुलकी जास्त भरपूर आहे. माणसाचा मान आहे, परत व्यसनमुक्त आहे. हे कुठलंच नाद बाहेरचं लागत नाही ह्याच्यामुळं. ह्याच्यातून चांगलं सरळ माणूस बघतो ह्या क्षेत्रात असलं. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात असलं माणूस कुठल्या पण वायपड व्यसनाच्या अधीन जाते असं होतं. म्हणून मी पहिलं शाळेवर 3 वर्ष काम केलं. बरं. शाळेवर मराठी शाळेवर स्वयंसेवक म्हणून 3 वर्ष काम केलं. त्या टायमात पण शाळा 1 नंबरवर केली होती मी. 12 शाळेमध्ये आपला शाळेचा नंबर आला होता. शिक्षणाच्या बाबतीत मी फुलं झाडे प्रार्थना सगळं पोराकडे हे परिपाठ सगळं करून. कारण काय जणांना पटलं नाही माझं. म्हणजे मी कार्यक्रम गेलो नाही तर 1 तासभर अर्धा तास लेट व्हायचा. मग गावातल्या काही माणसाला पटलं नाही. तिने माझ्यावर म्हणलं यांना घ्यायचं नाही, लेट केलेली घ्या असं लावलं त्यांनी. 3 वर्ष केले काम. मग मला सरांनी सांगितलं असं असं म्हणाले म्हणून. चालते म्हणलं. मग ती शाळा सोडून दिलं. पूर्ण ह्या क्षेत्रात नंतर पडलो. आणि कारण मला दुसरा व्यवसाय होत नाही. हे सांगण्यासाठी शहाजी घाटगे मेजर यांनी मला प्रोत्साहन दिलं. कारण तू अपंग आहेस, तू काय जगू शकतो, दुसरं काय काम करू शकतो, या क्षेत्रात तुझी कला तुझी चांगली आहे. शहाजी घाटगे मेजर त्यांनी मला सांगितलं. मग मी क्षेत्र निवडलं. मग तुम्ही हे क्षेत्र निवडल्यानंतर तुम्हाला आवड जर अभंगाची वगैरे, तुम्ही पसायदान वगैरे चांगलं म्हणतो, पेटी वादन असो किंवा मृदंग वादन असो, हे मृदंग वादन हे शिकला तुम्ही? क्लास लावला कुठं का तुम्ही आत्मसात केलं? कसं शिकला? स्वतःच्या पद्धतीने शिकले मी. लोकांचं बघायचं, ऐकायचं आणि आपण घरातून प्रॅक्टिस करायचं. बरं. दुसरं कोणाला शिकायला गेलो नाही. शिकायला गेलो मग शिक्षणाला मला वडिलांना पाठवून दिलं नाही. महाराज आले होते नेला, अंबादास महाराज करंडे, गोंधळेवाडीचे. त्यांनी मला नेलं. आमच्या एवढं ड्रिंक करत होते. बरं. मग त्यांना कोणी सांगितलं की आळे दिला माणूस गेला की लग्न करून घेत नाही. हा विषय झाला. वडिलांनी मला लावून दिलं नाही त्यांच्या बरोबर. महाराज येऊन गेले म्हणले. आमच्या वडिलांना म्हणत वडिलांच्या जोडीदारच होते त्यांनी मुंबईतले. त्यांनी लावून दिलं नसल्यामुळे रावधी म्हटलं. मग त्यांनी तसं माघार गेलं. मग मी काय केलं, मी आमच्यातले चुलते मनोहर नरळे त्यांना म्हटलं, मनानं मला जरा पकवाज शिकायचं म्हटलं. तर मनानं स्वतःच्या पैशाने 300 रुपयाला पकवाज घेऊन मला शिकायला त्यानं पहिल्यांदा प्रोत्साहन दिलं. चुलते त्यांनी 300 रुपये देऊन तुम्हाला पकवाज घेऊन दिला. आणि मग तुम्ही दुसऱ्याच्या कीर्तनाला अभंगाला जाऊन ते बघून मग शिकला घरात येऊन? शिकलो. असं काही कुठं प्रशिक्षण घेतलं नाही, क्लास लावलेलं नाही? क्लास नाही, काय नाही. पेटीचं पेटी पण असंच.
असंच आपल्या आपल्या पेटीच. आता हे संपूर्ण करत असताना घरातल्यांना प्रत्येकांना वाटतं की सरकारी जॉब केला पाहिजे आणि काहीतरी नोकरी केली पाहिजे, नोकरी धंदा केला पाहिजे. मग हे ज्या वेळेला तुम्ही कीर्तन क्षेत्राकडे वळला त्यावेळेला घरातून असा विरोध, समाजातून विरोध असं काय होतं का? असंच विरोध असंच करून मी जाण देत नव्हते त्यांना. देव आपल्याला उपाशी मरतात तर मला ठाम निश्चय द्यावं. किती भक्ती केलं तर देव उपाशी मरतात नाही, किती कधी ना कधी बंदच पडत नाही. कधी हे कार्यक्रम चालूच असते, त्यामुळे मी तिकडे लक्ष दिलं दुसरं पुढे. मग भगवंतावर ठाम विश्वास होता. विठ्ठल तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याची काम, असे ह्या पद्धतीने मी हे केलं. बरं बरं बरं. मग आता त्यावेळेला तुम्ही हे क्षेत्र निवडलं आणि त्यावेळेला समाजातून तुम्हाला अपंग असल्यामुळे हे शिकणं म्हणा, आर्थिक दृष्ट्या पण अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी. अशा काय अडचणी आल्या का तुम्हाला? आपल्याला माहिती आपला ठाम आपण कशात कमी नाही. मी स्वतः अपंग आहे असं पण मी दाखवून देत नाही कोणाला. बरोबर. क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही स्वतः अपंग आहे असं मानत नाही, एक दृढ विश्वास असल्यामुळे. त्याच्यामुळे असल्यामुळे मी दाखवत नाही कोणाला. अपंग आहे, अपंगावर सगळी मात करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, लोक कॅच करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. बरोबर. त्यामुळे ते सगळ्यांनी प्रोत्साहन पण दिलं चांगलं. प्रेक्षकांना नक्कीच हे सांगायला मला आवडेल की एक व्यक्ती अपंग असूनही त्यांनी अपंगाकडे लक्ष न देता स्वतःच्या इतकं ठाम असा जिद्द होती त्यांच्यामध्ये आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. त्यांनी लोकांना हे अपंग असलेल्याचं असं काही त्यांना लोकांनाही जाणवू दिलं नाही आणि स्वतःच्या मनावर असं दडपण न घेता त्यांनी आज सध्याची जी व्यासपीठ आहे त्यांनी घातलेलं आहे, कीर्तनाच्या रंगी रंगला आहे. ते भगवंताशी नातं कसं आहे तुम्हाला काय वाटतं? भक्तिमय वातावरण भगवंताशी आपलं एक रूप नातं असल्यासारखं वाटतंय. भगवंतानं आपण बाहेर नसल्यासारखं वाटतंय, एक रूप झाल्यासारखं वाटतंय. असं म्हणजे बाहेरचा दुसरा विचारच येत नाही तिथं. मग संप्रदाय वारकरी संप्रदायाचाच विचार असं. म्हणजे टेन्शन कशाचं ना कशाचं असतं व्यक्तींना भरपूर आहे, कशाचंही असो, मग संसाराचा असो, आर्थिक दृष्ट्या असो, बाहेर जगात वावरताना असो. कोणाचं आता निकाल वगैरे 10वीचा 12वीचा लागला त्यावेळेला आपण भरपूर अशा मुलं बघितली कमी टक्केवारी पडली म्हणून आत्महत्या वगैरे केल्या, अशी उदाहरणं सुद्धा आपल्या पुढे. असं सगळं असताना काही माणसं यात देवालाही दोष देतात की भगवंतानं माझं नशीब नाही चांगलं, माझं असं केलं, माझं तसं केलं असं म्हणतात. मग तुम्ही तर शरीर यष्टीनं असं असून तुमचं असं भगवंत तुम्हाला नाही का कधी वाटलं की भगवंतानं मला असं केलेलं आहे? ना भगवंतानं जन्म त्याच्यासाठी दिलाय, माझा जन्म देवासाठी घेईन मग जन्म याच्यासाठी. देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, देवाची सेवा केला कुठे कमी पडत नाही हे माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळं मी कमीपणा बघितलंच नाही. कधी देवावरची श्रद्धा कमीच नाही, कमी कधी झाली. बरोबर. आता काही समाजात अडथळे आहेत का तुम्हाला? आता ज्या व्यासपीठावरती तुम्ही कीर्तन वगैरे करतात असे काही तुम्हाला आता अडचणी असतात का ना? आपलीच माणसं आपल्या पायवरती चालली सध्या ही परिस्थिती आहे. सध्या आपलीच माणसं आपल्या पायवरती ती मोठं त्यानेच केलं, आता पाय पण तेच वाढायला लागले. काही चुका त्याच्यावर मी लक्ष देतो. एक लोक म्हणते आता पैसे जास्त मागणी करते कार्यक्रम म्हणजे, कारण आजपर्यंत मी कोणाला एवढा पैसे द्या म्हणून कधीच बोललो नाही. त्यांच्या सकुशन काय दिलं तर मी घेऊन येतो. काही लोक म्हणते ना आता एवढं पैसे मागतोय तेवढं मागतोय, कारण मी पैसे मागतच नाही. देव कुठल्या पण हाताने देतोय. कारण काहीतरी असते आपल्या माणसातली आपली असते पायवडणारी तशा अशा घटना घडली. हे मंदिर नळेवाडीत बांधायचं आणि नळेवाडी मंदिर एक असावं असं कसं सुचलं तुम्हाला? कशामुळे सुचलं असं? मी पोरच्या सप्त्याला गेल्यावर त्यांनी मूर्ती प्रतिष्ठान केली. त्या टाइमात माझ्या मनात विचार आला आपण पण एक मूर्ती प्रतिष्ठान करावं. मग आम्ही अनिल भैया हे त्यांच्या संग मूर्ती आणायला गेलो. आम्ही कालेला बाबुराव करमर बाहेर पडले गावात आले. गेल्यावर मी तिथे एक मूर्तीची किंमत विचारली. 1 फूट मूर्ती होती, त्यांनी सांगितले 20,000. मग मी म्हणलं बबन नाना पवार म्हणून त्यांना म्हणलं मला एक मूर्ती घ्यायची भगवंतांना. मग त्यांनी 20,000 सांगितलं. बबन नाना म्हणलं राहत म्हणलं किंमत आहे म्हणलं 10,000 घेऊया म्हणून. मग माझ्या मनात होतच घ्यायचं. मग ते काय त्यांनी मूर्ती बसवली. एक 5-6 महिने गेलं आणि त्यांचा जोडीदार बबन नानाचा जोडीदार चिपळूणवरून त्यांच्या घरी आले होते. त्यांच्या घरी आलं तर वारकरी संप्रदायाचा माणूस आहे तो पण. बरोबर. त्यांनी आल्यावर त्यांनी मग देवाच्या पायापडे गेला. त्यांनी म्हणलं मूर्ती कधी बसवली तुला? हे 6 महिने झालं. मग त्यांनी म्हणलं मला बोलवायचं नाही, काही त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या मूर्त्या मी तुम्हाला दिल्या असत्या. मग त्याने म्हणलं आहेत का मूर्त्या? हाय म्हणलं. कितीपर्यंत येणार? काय तुमच्या मनात द्या सांगितलं. मग त्याने त्या मूर्त्या 35,000 आणल्या, 1.5 फुटाच्या मूर्त्या त्यांनी. बरं.
मग मग त्यांनी बबनांना मला लगेच फोन केला. बबन पवार यांनी फोन केला, अरे ना आता मूर्ती एका जागी आहेत, आपण घेऊया का म्हणलं. मी म्हणलं घेऊया की, म्हणलं किती फुटाचे? 2.5 फुट. 2.5 फुट म्हणलं, दीड फुटाच्या मूर्तीला 35,000 झाले म्हणलं. 2.5 फूट म्हणजे जास्त पैसा. 50,000 तर लागतील वाटलं. मग त्यांना बबनांना म्हणलं किती पत्र आकडा तर विचारून घ्या म्हणलं, किती पण देते म्हणून. त्यांनी पण पहिल्यांदा 40,000 सांगितलं. 40 म्हणलं आपल्या आटू घेता म्हणलं. असं करत 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 त्यांना म्हणलं 25,000 कोणी जमला व्यवहार. व्यवहार जमल्यावर खिशात रुपये नाही. बरं. पैसे नसताना पैसे नाही, खिशात रुपये नाही. आणि आमची मालकीनची माझी भांडणं 8 दिवस घरात, खिशात रुपये नाही, मूर्ती घ्यायची चाललाय ना असं म्हणून. ते बबनाला पण शिवा द्यायची, मला बी कावायची. सगळं सोडले देवाच्या मागे मूर्त्या वगैरे कावायची. आमच्या त्यांच्यात 8 दिवस वाद चालला. 8 दिवस वाद चालल्यावर मग तिनं एक दिवस पोराला फोन लावला, थोरल्या पोराला, योगेशला. अरे बाबा तुझं मूर्ती घ्यायचं म्हणते, खिशात पैसे नाही असं करतं. मग पोरग सुद्धा म्हणलं घेऊची की मूर्ती, काय म्हणलं लोक दारू पिऊन घालू तिथे, आणि आपला बाबा तर देवाच काम करते, मी बी सहकार्य करतो म्हणलं. मग मला गप झाली. मग त्यानं मग विचार दिला. खिशात पैसे नसताना कोळेगिरीचे मेजर शंकर पार्थन काका त्यांना म्हणलं, महाराज मी मूर्ती आणायचं आहे, 25,000 मूर्त्या ठरल्या म्हणताना त्यांनी मला मूर्तीसाठी पहिल्यांदा 1000, त्याचा 10,000चा हात लागला. त्यांनी 10,000 दिलं मूर्तीला जाऊ म्हणून. सनंबीचे पंढरनाथ मेजर त्यांनी 5,000 दिले. पंढरनाथ मोठे मेजर त्यांनी 5,000 दिलं. अजून गवंडी काम करणारा रंगा घाटके त्यांनी 5,000 दिलं. पैसे कमी पडायला, मग आईला म्हणलं आई पैसे कमी पडायला अजून त्यांना द्यायचंय. आणि मी मूर्ती ठरवल्या तिथं त्यांना त्या मूर्तीला 65,000चं गिरायक लागलं. ठरवल्यानंतर अगोदर काय नाही, 65,000 गिरायला ती पण बदलायला लागला, सारखं फोन करायला. मग असं चालल्यावर मग आईला म्हणलं कसं करायचं, पैसे की नाही. मग आईने स्वतःची बोरमाळ दिली, ठेवून ती घेऊन 10,000 देऊन स्वतःची बोरमाळ ठेवून मग तुम्ही मूर्तीसाठी पैसा दिलाय. आईन स्वतःची बोरमाळ ठेवली आणि मग 10,000 दिलं. मग जाऊन मूर्ती ठरवली. मग आणायला पैसे पुढे आमच्याकडे जायला. मी एकाला विचारलं 8,000 भाडं होते म्हणलं, चिपळून जाऊन यायला 250 किलोमीटर होते. आणि 2,000 च्या पाण्याने घ्या महाराज म्हणलं. तर त्यांचं नाव आहे संजय करले, सनंबीचे. त्यांना म्हणलं तुम्ही. मग माझे काय पैसे चोरणीच होईना, इकडे तिकडे जायचं. आज देतो मला, उद्या देतो म्हणून 5-7 हेल्प पण घातलं मी बाहेर यावी. मग पांडुरंगाच्या मनात काय आलं, तिला तिकडलं भाडं लागलं चिपळूणचं. 25,000चं त्याला शिक्षकाचं गबाळण्याचं भाडं लागलं. मग तिथं गेलो, त्याने मला फोन केला, महाराज तुम्ही कुठे आहे म्हणलं. मी चिपळूणला आले, मूर्तीचं आणतो म्हणलं. मी म्हणलं समजा माझ्याकडे 1 रुपया खिशात नाही, भाडीच म्हणजे तुम्हाला काय करायचं, येईच तेवढं तर भाडं द्या म्हणलं, 4,000. मी म्हणलं बरं असं ते म्हणलं. परमेश्वर नारायण ते दोघं गेले होते आणायला. मग त्या दोघांनी त्यांना मी सांगितलं मूर्ती आणताना झोपून आणायची ना, उभं ठेवून किंवा ह्याला बांधून आणा म्हणलं, शिकला झोपवायची नसती म्हणून. मग तिथं चमत्कार त्यांचा कसा, त्या पांडुरंगाची मूर्ती उचललं ना, तिघांना उचललेला हे केलं. मग त्यांना सांगितलं पहिल्यांदा रुक्मिणीची मूर्ती उचला, पुण्य पांडुरंगाची उचलते. मग तिघांना कशी आणून ठेवली. मग आम्ही विषय सांगितल्यावर आमच्यातल्या बबन नाना पवारला सांगितलं आम्ही असं म्हणताना. नागेश मोठे म्हणून आहे आमच्यातला मुलगा, नागेश मोठे म्हणून आमचं बबन नाना म्हणलं ते एकटं उचलते म्हणलं मूर्ती. मग ते सगळे म्हणायचे कसं एकटे उचलतं. मग त्यांची गाडी आली, बबन नानाच्या घरात ठेवताना नागून एकट्यानं उचलून नेली, एकट्यानं उचलून नेली. मग बघाली सगळी. हा विषय एक दिवशी झाला परमूच्या दुकानामध्ये, तिघाला मूर्ती उचलत. एवढं पातळ पोरगा म्हणलं तिला एकट्याने घेऊन गेला. असे भक्तीचं म्हणजे त्याला पण आवड आहे ना, त्यामुळं. मग त्याने आणले 8,000, मग मी 4,000 तिला दिलं. 4,000 त्यांना पैसे देताना त्यांनी 4,000 मूर्तीचे पाय लावलं, ती सुद्धा माघारी दिलं. नको म्हणलं त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतला नाही. संजनाने 1 रुपया सुद्धा घेतला नाही. अशा सर्वांच्या सहकार्यानं सगळे मंदिर झाले. आता छान वाटतं इथं मंदिर, छोटस का असेल पण भारी वाटतं, भक्तिमय वातावरण आहे. एका कार्यक्रमाला गेलो, 7 दिवस राहिलो आम्ही ह्याला रेड्याला. आपला पाहुणाच होता, त्याला नाव फोडतच म्हणलं, पांडुरंग नव्हते म्हणून. त्याने कार्यक्रम बोलवून घेतला, 7 दिवस म्हणलं. 7 दिवस सगळं कार्यक्रम केला. काकडा आरती केले, हरिपाठ केला, कीर्तनला वाजवलं, जागरला वाजवलं, दुपारचं गाथा भजन वाजवलं. 7 दिवस येताना त्यानं मला पैसे किती द्यावं, एक खाकी पाकिट आणलं एवढं मोठं लांबचं, आणि त्यात भरलं पैसे भरलं. आणि माझा नेम कसं आहे, त्यांच्या गावाच्या शिवलंडेश्वर मी पाकिट फोडत नाही. आणि त्या टायमाला एसटीने गेलेलो,
आणि त्याने दिलं, पाकिट घेतलं, नारळ घेतला, आलो आणि त्यांच्या रेड्याची शिवल आणली, बॉक्सची हात लागलं, पाकिट फोडलं आणि बघितलं, काढून बघितलं तर आत 10,000च्या 2 नोटा. 20 रुपये फक्त. 20 रुपये दिले होते 20 रुपये फक्त. मला यायला 15 रुपये कम पडायला वाटकरची येताना. 15 रुपये कम पडलं. मी तिथं मग बोशात उतरलो. बोशात चिंता करत बसलं. तिथं मग आमचे संप्रदायाचे माणूस राजगुरू महाराज म्हणून आहेत, सोनार आहेत, त्यांचा मुलगा, त्यांच्या दुकानापाशी बसले. ते राजगुरू महाराज आले. महाराज असं का बसलं म्हणलं. तर म्हणलं महाराज मला वाटखर्चीला पैसे कमी पडायला लागले, 15 रुपये आला फिरून जायला लागते म्हणलं, गोलेश्वर फाट्यावरून जायला लागते, पैसे कमी पडत. त्या टायमाला माझं काय अर्ध तिकीट बी नव्हतं, काहीच नव्हतं ना, त्यामुळं मग किती कमी पडलं. तर ते म्हणलं 15 रुपये कमी पडलं. त्यांना नाश्ता सांगून मला 20 रुपये दिलं. बर 20 रुपये दिलं मग घरी आलो. अरे वा. 9 दिवस राहिलो, कार्यक्रम केला, वट 100 रुपये दिलं. पायातलं चप्पल 30 रुपयाचं घेऊन 9 दिवस पायाचा सुद्धा महाराजांच्या चपला सुद्धा माणसं नेते. 9 दिवसाचं म्हणजे 10 रुपये सुद्धा रोजगार पडला ना. बाय त्या टायमाला घेत होते 70 रुपये हजेरी. त्याशिवाय तुम्हाला 10 रुपये 10 रुपये पडलं ना. मला बाईकच सुद्धा जमा केलं एवढ्यापर्यंत परिस्थिती येते. बरोबर. तर महाराज तुम्ही आता हे सगळं सांगितलं की कधी कधी कीर्तनला गेल्यानंतर महाराजांच्या चपला सुद्धा माणसं सोडत नाहीत. 30-30 रुपये वाटखर्चीला सुद्धा तुमच्याला पैसे नव्हतं, 8-8 दिवस कीर्तन सेवा देऊन, अशी सुद्धा परिस्थिती महाराजांची आहे. काय काय माणसं असं सुद्धा प्रश्न उपस्थित करतात कधी कधी की महाराज आहेत, ह्यांना काय पैसा कमी आहे का, किंवा ह्यांनी पैसे घेतले नाही पाहिजेत, असंच कीर्तन केलं पाहिजे, असं सुद्धा माणसं समाजात आहे. त्यासाठी काय सांगाल तुम्ही? ते आम्ही काय पैसे जास्त घेत नाही, जसं ज्याच्या आपल्या आपल्या पोटापुरतच घेते आपण. असं काही 20,000 40,000 25,000 असं आपल्या काही सुपारी नसते. सुपारी घेऊन कार्यक्रम करायला, सुपारी घेऊन कार्यक्रम करणार त्यांना ते वाटते, त्यांना पैसे, त्यांना माणसांना सुपारी घेऊन. म्हणजे नाचण्याचे कार्यक्रम समाजात होतात भरपूर, नाचण्याचे कार्यक्रम, ह्याचे कार्यक्रम, त्याला पैसे तुम्ही खर्च करता आवड तर तो मार्ग अधोगतीचा आहे. बरोबर. तो अधोगतीचा मार्ग जाण्यापेक्षा सदोगतीच्या मार्गाने थोडे पैसे म्हणजे आमच्या पोटापुरते द्या. आमच्या पोटापुरते घेतलं म्हणजे ह्यांना काय होते, दुसऱ्या समाजांना तेवढं द्यायला. बरोबर. 3-3 लाख रुपये द्यायचं, गावावर नाव करायचं, तमाशानं ह्याच्यापेक्षा ही बरं नव्हतं. आणि तुम्ही चांगलं सांगताय, जगाला तुम्ही चांगलं सांगताय, देवाचा भक्ती मार्ग सांगताय, माणसं व्यसनापासून दूर व्हावी सांगताय, संसाराच्या गोष्टी सांगताय. आणि त्यासाठी जर माणसं अशी होत असते आणि ते दुसरे जे नाचण्याचे वगैरे सुपारी असतात त्यासाठी माणसं तिथं बाहेर उधारतात पैसे चांगले. तिथं बांधणं पण सर इकडे सर तिकडे सर बांधणं करते तिथं करण्यापेक्षा हे तसं नसतं ह्या संप्रदायात. बरोबर. तो पोटापुरत घेतलं म्हणजे त्याला काय लोक म्हणते पैसे घेते ती कशाला लागते पैसे, तो कारण महाराजांनी घेतलं नव्हतं. असं काय घेतला तुम्ही काय घेतला? तो कारण महाराजाचा काळ वेगळा होता. त्या टायमाला कोणाकडेच पैसे नसायचं आणि कोणत्या पण नसते. आता पैसा मुबलक आहे, वायपट खर्च करण्यापेक्षा ह्या संप्रदायात दिलेला पैसा, शिक्षण संप्रदायात पैसे दिलेला, वारकरी संप्रदायात पैसे दिलेला सदगतीला पैसा जातो. बरोबर. सदगतीला जातो. त्यांच्या पैशातून काय आम्ही साहित्य नीट करू शकतो, एखाद्या वेळेस देवाला तेल घालू शकतं, लावू शकतं, तसा तुमचा सहभाग झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे. आता एवढं तुम्ही मंदिर बांधले, एवढा तुमचा सहभाग आहे, 4 माणसं येऊन बसतात, पुढं कट्टा वगैरे केला आहे की माणसं झाडाखाली वगैरे बसू शकतात, इतकं चांगलं असं होऊ शकते. म्हणजे चांगल्या मार्गाला पैसा हा जातो, असं काय नाही, वाईट नाही. त्यामुळं प्रेक्षकांनी खरंच ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुकाराम महाराजांनी केलं तो काळ खरंच वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. कारण घरदार सोडून समाजाच्या प्रबोधनासाठी 8-8 दिवस बाहेर जायचंय, कीर्तन सेवा करायचे, त्यांचंही पोट आहे, त्यांचाही मागे संसार आहे, सर्व काही आहे आणि ते समाजासाठी करतात. तर तितकं देणं आणि ते काही जास्त मागत नाहीत. महाराज काय म्हटले शब्दावरती आपण फोकस केलं गरजेचं आहे की पोटापुरते दे, मागणे लई नाही. बरोबर. पोळी साजूकत शिरी देवा देही भुकेच्या वेळी, नवे वस्त्र नव्यातलं जुनी, देवा द्यावे अंग भरून, कळणाचा कोंडा देवा देवा भुकेच्या तोंडा. तो का म्हणणे आता लाभ नाही वापरता, एवढंच आपलं मागणं, जास्त नाही, जास्त काही मागणं नाही. आताच्या तरुणासाठी काय संदेश द्याल तुम्ही? तरुणाच्या पिढीनं व्यसनमुक्त राहावं हेच माझं म्हणणं. आणि ह्या वारकरी संप्रदाय यावं, ह्या वारकरी संप्रदाय गेलेला माणूस कधी फेल जात नाही. बरोबर. ह्या माझ्या असा दृढ विचार निश्चय, कधीच फेल जात नाही. कारण ह्या वारकरी संप्रदायाला आई वडील माणूस सांभाळू शकतो, ते कीर्तन ज्ञान असतं, आई वडिलांना कसं सांभाळायचं, बहिणींना कसं सांभाळायचं हे ज्ञान असतंय. आणि बाहेरच्या पद्धतीत गेलं का नाही ते ज्ञान भेटत नाही वारकरी संप्रदायामध्ये. या एकच संप्रदाय असं की वारकरी संप्रदाय, कारण आई वडील कसं सांभाळायचं हे ज्ञान आहे. ज्याला स्वतःला आपलं कुटुंब आई वडील सांभाळताना ते जग सांभाळू शकतो, असं माझं
हे मत आहे तुमचं. मत आहे माझं. बरोबर, नक्की नक्कीच. माळ बी घालून वारकर बी होणार आई वडिलांना चांगलं सांभाळ एवढा माझा संदेश आहे. तिथंच विठ्ठल भेटला मला. तिथं पांडुरंग भेटतो तुम्हाला माळ घालायची गरज नाही. गरज पण नाही. आई वडिलांची सेवा घडली त्याच्या चरणीच पांडुरंग आहे. आई वडिलांची सेवा केली. बरोबर. माझ्याकडे एक खिशात 1 रुपये नसताना स्वतःच्या वडिलांना मी 2.5-3 लाख रुपये दवाखान्याला घेतले. 1 रुपये नसताना लोकांचं उचलून त्यांचं अजून पैसे द्यायचे तर लोक मला मागत गेले जास्त करून एवढ्यापर्यंत. आणि आई वडिलांची सेवा केलेलं कधी फळालेलं सांगतात नाही. हे सगळं आई वडिलांची सेवा केल्यामुळे हे निर्माण झालं. आता कुठलं बरोबर. पांडुरंग म्हणजे पुंडलिकरायन काय केलं आई वडिलांची सेवा करूनच पंढरपूर बाकी पंढरपूर. बरोबर बरोबर. तर आजच्या संपूर्ण मुलाखतीमधून मित्रांनो आपण एवढंच म्हणू शकतोय की आपल्याला अडचणी भरपूर येतात, कित्येक अडचणी येतात, पण त्या अडचणींना संधी म्हणून आपण जर पाहिलं तर आपण त्यामधून उभारू शकतो, उभारी येऊ शकते आणि आपण अगदी चांगलं जीवन हे जगू शकतो. आणि पांडुरंगाच्या कृपेनं आपल्या सर्वांवरच पांडुरंगाची कृपा आहे. असाच हा महाराजांचा जीवन प्रवास होता. हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर महाराज काकड आरती आणि हरिपाठासाठी म्हणजे त्यामध्ये त्यांनी निपुण्य असं त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्यामुळे त्यासाठी जर तुम्हाला संपर्क महाराजांची करायचा असेल तर महाराजांचा नंबर मी हा माझ्या चॅनलच्या स्क्रीनवर देतोय. तो स्क्रीनवरचा नंबर घेऊन तुम्ही महाराजांशी कधीही संपर्क करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त गावकऱ्यांपर्यंत मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर परत भेटू असाच एक सामाजिक विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.